आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत, रजत शर्मांसोबत. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आज माझे पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व जे 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून हिंदुस्थानात आले आणि हिंदुस्थानच्या लोकांनी त्यांना इतकं प्रेम दिलं की ते आपले बनून राहिले. त्यांचे वडील पाकिस्तानच्या सैन्यामध्ये होते आणि आजकाल पाकिस्तानचं सैन्य त्यांच्या मागे लागलंय. ते सैनिक नाहीयेत, ते कोणी नेता नाहीयेत, ते कलाकार आहेत. प्लीज वेलकम पद्मश्रीने सन्मानित सिंगर, कंपोजर, म्युझिक डायरेक्टर अदनान सामी. तुमच्या हातात माईक आहे, वाटतंय तुम्ही आता गाणार आहात. मला लोक जे आहेत ते खूपदा माईकच हातात देतात. आपकी अदालतमध्ये आपले आजचे जज खूप खास आहेत. यांनी हिंदुस्थानसाठी सीमेवर लढाई लढली आहे, पराक्रमी आहेत. भारतीय सैन्याचे फॉर्मर मेजर जनरल रिटायर संजय मेस्तन. अदालतची कारवाई सुरू करण्यात यावी. चला तर मग सुरू करूयात आपकी अदालतमध्ये आजचा खटला. पहिला आरोप अदनान सामींवर. आपकी अदालतमध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामींवर आरोप आहे की हे एक नंबरचे स्वार्थी आहे. अदनान, तुम्ही लोकांना म्हणता की तुम्ही भारतात यासाठी आलात कारण इथले लोक तुमच्यावर खूप प्रेम करतात. हो. परंतु लोक म्हणतात हे आले आहेत माल लुटण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. भारतामध्ये चांगलं मार्केट आहे, हिट झाला तर पैसा मिळतो. आणि आमच्या एका लीडरने म्हटलं होतं, पैसा खुदा तो नाही पर खुदा की कसम खुदा से कम तो नहीं. माझा एक खूप प्रिव्हिलेज्ड फॅमिली मधून आलोय. देवाच्या कृपेने मला कधीच पैशाची लालसा नाही झाली. कारण मी अशा कुटुंबामध्ये, अशा घरामध्ये जन्माला आलो जिथे देवाने दिलेलं सगळं काही होतं. तर पैशाचा जिथवर संबंध आहे, कधीही त्याची मला कधी लालसा नाही झाली. मी कधीच कुठला निर्णय पैशाच्या कारणामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीच नाही घेतला. आणि एक आर्टिस्ट जो असतो तो आसुसलेला असतो एका ऑडियन्ससाठी. नाहीतर 4 भिंतींमध्ये कोणीही माणूस 30 मार खा बनू शकतो. परंतु एक ऑडियन्स, एक आर्टिस्टची ऊर्जा असते, ती ऑडियन्स असते. तर ती ऊर्जा तुम्हाला पाकिस्तानमध्ये नाही मिळाली, तिथे नाही नक्कीच चालले मिळाली, तुमचे videos? नक्कीच मिळाली आणि तिथून मला अफाट प्रेम मिळालं. परंतु माणसाला वाटतं की आपल्या कलेचं प्रदर्शन आणखी पुढे जाऊन करावं आणि जगाच्या समोर सादर करावं. परंतु बघा, खरं तर हे आहे की जे व्हिडिओज तिथे बनवले होते, तुम्ही जी गाणी कंपोज केली होती, ते तिथे इतके चालले नाहीत. त्यांनाच तुम्ही म्हणतात ना, नवीन बॉटलमध्ये जुनाच माल खपवला आणि ते चालले. ॲक्च्युली काय आहे, मी तुम्हाला सांगतो. जी गाणी मी 98 मध्ये मी रिलीज केली, तिथे अचानक काही लोकांनी हे ठरवलं, इंडस्ट्रीमध्ये लोकांनी हा विचार करायला सुरुवात केली, की यांची गाणी जी आहेत ती नाही चालणार. हे तर संपलेत. तर ती गाणी जी होती, ती त्यांना काही मार्केटिंग किंवा काही पब्लिसिटी त्यांनी दिलीच नाही. आणि तो अल्बम जो होता गाण्यांचा, तो रिलीज झाला आणि कधी रिलीज झाला, कधी निघून गेला, कोणाला काही बातमीच नाही लागली त्याची. मी खूप उदास झालो होतो. मी कॅनडामध्ये होतो तेव्हा. परंतु माझ्या आतमध्ये थोडासा तो विश्वास होता, की आणि मला माहिती होतं, की त्यांनी जाणून-बुजून त्याला प्रमोट नाही केलं. तर माझं मग जेव्हा आशा जींशी बोलणं झालं,
मी आशाजींना म्हणालो. मी म्हणालो, "आशाजी, मी पुन्हा एकदा मी खूप उदास झालो आहे. इथे मला कोणीच कुणी घासच नाही टाकलं. हो, ते ठरवून टाकलं, की आता याच्याबरोबर काम नाही करायचं. फॉर व्हॉटएव्हर रिझन त्यांना चांगलं माहिती आहे. तर मला लंडनमध्ये तुमच्याबरोबर रेकॉर्ड करायचं आहे." तर त्या म्हणाल्या, की "सामी, लंडनमध्ये कशासाठी रेकॉर्ड करायचं आहे?" मी म्हणालो, "तिथे मी लोकांना ओळखतो वगैरे." त्या म्हणाल्या, "हे बघ, तुला तुला खरंच एक नवीन गोष्ट करायची असेल तर तू मुंबईला ये. कारण हे कॅपिटल आहे हिंदी म्युझिकचं आणि जी गोष्ट इथे पॉप्युलर होईल ती संपूर्ण जगामध्ये जाऊन पसरेल आणि धिस इज द प्लेस टू कम." तर मी सगळं सामान उचलून मी पोहोचलो मुंबई आणि आशाजींनी माझी खूप काळजी घेतली. त्यांच्या संपूर्ण फॅमिलीने खूप काळजी घेतली माझी आणि मला आर. डी. बर्मन जींच्या घरामध्ये त्यांनी मला थांबवलं आणि जे मी खूप नशीबवान होतो. इट वॉज लाइक बी इन म्युझिक टेम्पल. ती गाणी होती जी तिथे नाही चालली, ज्यांना रिजेक्ट केलं. कभी तो नजर मिलाओ, भीगे भीगे रातों में, लिफ्ट करा दे. ही सगळी जी गाणी होती ती आधी रिलीज झाली होती आणि जेव्हा रिलीज झाली, तेव्हा जी मार्केटिंग झाली, तर द रेस्ट इज हिस्ट्री. ज्या प्रकारे लोकांनी मला जवळ केलं आणि प्रेम दिलं, ते ते उदाहरण आहे आणि ते इतकं प्रेम मी माझ्या आयुष्यात कधीच मी विचार देखील पण नाही करू शकत. पाकिस्तानमध्ये तर खूप मोठे-मोठे कलाकार आहेत. नुसरत फतेह अली खान साहेब, मेहदी हसन साहेब, रेश्माजी हे सगळे पाकिस्तानमध्ये उभरले. नक्कीच. परंतु इथे येऊन जास्त प्रसिद्ध झाले. हे देखील तर खरं आहे. आणि इथे त्यांची जी लोकप्रियता होती, ती दुप्पट-चौपट झाली. यामध्ये काही शंका नाहीये. कारण बघा, एक गोष्ट तर तुम्ही डिनाय करू शकत नाही, की इथे जी जी ऑडियन्स आहे, जे जे मासेस आहेत, क्वांटिटी खूप आहे आणि जे जे इथे एक म्युझिककडे विशेष करून जो एक दृष्टिकोन आहे, जो ॲटिट्यूड आहे आणि जी किंमत आहे, ते त्याची बरोबरी कुठेच केली जाऊ शकत नाही. खूप साऱ्या मोठमोठ्या कलाकारांना आम्ही बघितलं. शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची खूप वाईट अवस्था झाली हो, पाकिस्तानमध्ये. नक्कीच. तुम्ही बघा, मेहदी हसन साहेब जे होते, किंग ऑफ गझल म्हणायचे त्यांना, शहंशाह गझल आणि त्यांचा जो शेवट, त्यांचा जो ज्या पद्धतीने ते या जगातून निघून गेले, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. त्यांना काहीच सपोर्ट नाही मिळाला आणि रेश्माजींबरोबर देखील हेच झालं. काही छायाचित्र अदनान माझ्याजवळ आहेत. मेहंदी हसन साहेबांची, रेश्माजींचं एक छायाचित्र तुमच्याबरोबरही आहे. ते कसल्या गरिबीतून, कसल्या समस्येतून, कुठल्या त्रासातून, आजारातून ते गेले. हो. ते जर आपण प्रेक्षकांना दाखवलं तर अंदाज येईल, की एवढे मोठे आर्टिस्ट ज्यांना संपूर्ण जगातून प्रेम मिळालं आणि त्यांची कशाप्रकारे उपेक्षा झाली त्यांची पाकिस्तानमध्ये. मेहदी हसन साहेब आहेत. इतके मोठे आर्टिस्ट होते. काय कारण तुम्हाला वाटतं, की का आज देखील त्यांचं छायाचित्र पाहून डोळ्यांमध्ये अश्रू येतात? खरंच, खरंच. का इतकी उपेक्षा? काळजीच नाहीये. सिंपल. जनता जी आहे ती खूप प्रेम करते आणि त्यांनी नेहमीच कौतुक केलंय. परंतु जे ऑथॉरिटीज आहेत, त्यांनी त्यांनी काहीच मदत नाही केली आणि खूप सारे असे आहेत, ते तर खूप प्रसिद्ध आहेत आणि बाकी या प्रकारचे आणखी खूप सारे आहेत. ॲक्टर्ससुद्धा आहेत, ज्यांची अवस्था जी होती, खूपच शेवटच्या दिवसांमध्ये खूपच भयानक अशी अवस्था होती. मी तर मुशर्रफ साहेबांची ते जेव्हा ते प्रेसिडेंट होते पाकिस्तानचे, तुमच्या नावाची एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहिलंय, की त्यांना या गोष्टीमुळे खूप वाईट वाटलं, की तुम्ही पाकिस्तानला डिसऑन केलं. ही 2005 ची गोष्ट आहे कदाचित. हे मला ॲक्चुअली ही एक मोठी विचित्र प्रकारची अ, 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 गोष्ट आहे. कारण 2005 मध्ये त्यांनी जे हे पत्र लिहिलं, माझ्या वडिलांना लिहिलं होतं त्यांनी आणि त्यांनी हेच लिहिलं होतं, की जी
अदनानने खूप प्रगती संपूर्ण जगामध्ये यांनी नाव आपलं कमावलंय. पण मला दुःख या गोष्टीचं आहे की पाकिस्तानला त्यांनी सोडून दिलं आणि या पत्रामध्ये कुठूनही वस्तुस्थिती नव्हती. कारण 2005 मध्ये आय वॉज नॉट ॲन इंडियन सिटिझन, आय वॉज पाकिस्तानी सिटिझन. त्यांना कुठून इन्फॉर्मेशन मिळाली, कोणी त्यांना या प्रकारची चुकीची इन्फॉर्मेशन दिली आणि त्यामुळे मला साहजिकच जर जर टॉपपर्यंत ही ही गोष्ट गेली आहे, तर बाकी सगळे खालूनच कुठेतरी वर गेली आहे. त्यामुळेच मला खूप जास्त यांनी ऑलमोस्ट ज्याला म्हणतात ना डिसोन केलं. जसं तुम्हाला देखील वाटत होतं की कदाचित पैशांच्या कारणामुळे मी यांना सोडलं. परंतु खरं वस्तुस्थिती ही आहे की मी हे सिटिझनशिपसुद्धा जे घेतलंय, मी सगळं काही पाकिस्तानमध्ये सोडून दिलं. म्हणजे की अ, 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 माझे तिथे म्हणजे जे जे खानदानी ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्यांच्या बरोबर मी एन्टायटल आहे, ते करोडोंमध्ये आहेत. मी ते सगळं आय एम नॉट एन्टायटल. मी ते सगळं सोडून दिलं. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो, पैसा माझ्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स नाहीये. उलट इथे जेव्हा आलो, तर इथे माझ्याकडे परत एकदा मला सुरू करावं लागलं. नाही, आता तुम्ही सोडलं की त्यांनी सोडवून टाकलं? त्यांनी सोडवून दिलं माझ्यासाठी. इन दिस सेन्स की मी जेव्हा मी सिटिझनशिप घेतली, तर त्याच्यानंतर तर आय एम नॉट एन्टायटल्ड टू एनिथिंग. तर तो निर्णय तर मला घ्यायचाच नाही, मी होता. केवळ प्रॉपर्टी पैशांबद्दल बोलत नाही. हे ठीक आहे, चला तुम्ही स्वतःच्या मर्जीने सोडलं. जेव्हा तुम्ही हो. तिथले नागरिक नाही राहिलात, पाकिस्तानची जी सिटिझनशिप होती, ती स्वतःच्या मर्जीने सोडली की सैन्याने सोडवून दिली? त्यांनी जी माझ्याबरोबर जी वर्तणूक केली, जसं मी म्हणालो की जनरल मुशर्रफनी ज्या प्रकारचं ज्या भाषेमध्ये त्यांनी जे पत्र लिहिलं, तर त्यांनी मी साहजिकच अनेक माझ्याबरोबर त्यावेळी अनेक प्रॉब्लेम्स देखील होत होते पाकिस्तानी सिटिझन असल्याकारणाने आणि तेही एका पब्लिक प्रोफेशनमध्ये जिथे सगळ्यांना तुमची प्रत्येक मूव्हबद्दल माहीत असतं. आणि मी त्यांना खूप वेळा अप्रोच केलं. म्हणालो, "मला खूप प्रॉब्लेम होतोय. मला हेल्प तुम्ही करा." गोल-गोल का बोलत आहात? सरळ सांगा, त्यांनी तुमचा पासपोर्ट रिन्यू केला नव्हता. ओके, ओके. असं झालं, की माझा इंडियन व्हिसा जो होता, तो रिन्यू व्हायचा होता. आणि रिन्यू होण्याआधी माझा पासपोर्ट जो होता, तो आधी रिन्यू व्हायचा होता. तर मी रिक्वेस्ट पाठवली दिल्लीच्या हाय कमिशनला. आय नीड रिन्युअल ऑफ माय पासपोर्ट. तर अ, अ, खूप काळ गेला आणि अ, मला काही उत्तर नाही आलं. तर मला मग सांगितलं गेलं, की तुम्ही जरा एक आम्हाला तर उत्तर नाही आलं, तुम्ही जरा तिथे विचारा. आता कारण माझे वडील खूप सीनियर फेडरल सेक्रेटरी होते फॉरेन ऑफिसमध्ये. तर मी फोन केला तिथे आणि मी कुणाशी तरी बोललो. आता साहजिकच मी खूप साऱ्या लोकांना तिथे ओळखतो. तर त्यांनी जेव्हा परत मला सांगितलं, की ते म्हणाले, की "हे बघ बाळा," कारण ते सगळे माझे अंकल्स होते, माझ्या वडिलांचे मित्र होते. ते म्हणाले, "हे बघ बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. हे तुझा पासपोर्ट रिन्यू करणार नाहीत." मी म्हणालो, "का?" ते म्हणाले, "त्यांना हेच हवंय, की तुझा व्हिसा देखील रिन्यू होऊ नये आणि तू तू परत यावं आणि मग ते काय करतील तुझ्याबरोबर ते नाही माहीत. परंतु हे मी इतकं सांगू शकतो, की तुझा पासपोर्ट जो आहे, तो रिन्यू होणार नाही." मग हा तर खूपच घाबरवणारा थॉट हो, होता. नक्कीच. तर ही वस्तुस्थिती होती. आणि आणि जेव्हा मला हे माहिती पडलं, तर मी मग इथे होम मिनिस्ट्रीमध्ये मी त्यांना सांगितलं, की हे माझ्याबरोबर होतंय. मग इथे कुठले अंकल होते ज्यांनी तुमचा पासपोर्ट बघितला आणि ठप्पा लावून टाकला? खूप अवघड असतं पाकिस्तानीला हिंदुस्थानचं नागरिकत्व मिळणं. हे बघा,
गोष्ट अशी आहे की खूप लोकांना असं वाटतं की अदनान सामी तो पब्लिक माणूस आहे. तर अचानक एक दिवस उठला सकाळी आणि म्हणाला, "यार माझा मूड आहे. चला इंडियन सिटिझन बनूयात." आणि ते देखील एकदम आरामात म्हणाले की "चला बनवून टाकूया." नाही, असं नाही झालं. ही प्रक्रिया जी होती ती खूप वर्षांपासून सुरू होती आणि 2 वेळा रिजेक्शनसुद्धा मिळालं होतं मला. फायनली हे झालं की इथे जो सिटिझनशिप ॲक्ट आहे, त्यामध्ये एक सूट आहे गव्हर्नमेंटला, की त्यांच्याकडे एक एक सूट आहे की ज्यामुळे ते कुठल्याही व्यक्तीला जो स्पोर्ट्सच्या फील्डमध्ये किंवा सायन्सच्या फील्डमध्ये किंवा आर्ट्सच्या फील्डमध्ये अ, एक एक प्रभुत्व मिळवलं असेल, ते त्यांना ॲज अ स्पेशल केस ते त्यांना सिटिझनशिप ग्रँट करू शकतात. तर मग इथलं आपलं जे गव्हर्नमेंट होतं, त्यांना असं वाटलं की कदाचित मी त्या लायक आहे आणि त्यांनी मोठ्या कृपेने आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी ती अ, आ आपली जी एक पॉवर होती एक्सरसाइज केली आणि त्याच्यामुळेच मग मला सिटिझनशिप जी होती ती मला मिळाली. पण ज्या दिवशी पहलगामवर हल्ला झाला आणि त्याच्यानंतर अमित शहा म्हणाले, की "मी सगळ्या चीफ मिनिस्टर्सना सांगितलंय, की जितके पाकिस्तानी आहेत त्यांना परत पाठवा." हं. मग तुम्हाला भीती वाटली, की मला तर नाही पाठवून देतील? नाही. नॉट ॲट ऑल. नाही. बघा एकदा तुम्ही बांधले गेलात, तर त्यानंतर मग तुम्ही बांधले गेलात आणि इथे त्यांनी मला केवळ सिटिझनशिप नाही दिली. त्यांच्यानंतर त्यांनी मला अपार प्रेम आणि सन्मान दिला. त्यांनी मला माझ्या आयुष्याचा जो एक प्रवास आहे आणि जे जे मी काम केलं आहे, त्याच्यासाठी त्यांनी मला पद्मश्री देखील दिला आणि ते तिथून मला आणखी त्यांच्या बाजूने सन्मान आणि प्रेम मिळालं, जे तिथल्या सरकारने मला एक देखील कधीही अवॉर्ड नाही दिलं. तिथल्या सरकारचे जे मिनिस्टर राहिले आहेत फवाद चौधरी साहेब. ते म्हणाले, की हे जेव्हा होम मिनिस्टरने ऑर्डर दिली आहे, की सगळ्या पाकिस्तानींना परत पाठवा. मग त्यानंतर आमचे लाहोरी अदनान, त्यांना बघून असं वाटतंय, की फुग्यातील हवा निघून गेली आहे. तो तर वेडा आहे, त्याचं काय? पण हे तर खरं आहे, की पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही एक खूप मोठं इमोशनल स्टेटमेंट दिलं होतं. साहजिकच ते पाकिस्तानच्या लोकांना नाही. आवडलं नसेल. सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे, की भले ते पहलगाममध्ये हो किंवा ते जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये हो, या प्रकारची कृती आणि या प्रकारची भयानक प्रकारची घटना माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे एकदम अनएक्सेप्टेबल आहे. इट्स अ ट्रॅजेडी. यामध्ये तुम्हाला भले तुम्ही इंडियन असाल, पाकिस्तानी असाल, बांगलादेशी असाल, टिम्बक्टूमधून असाल, एक माणुसकीच्या या दृष्टिकोनातून या प्रकारची गोष्ट जी आहे, ती एक खूप खूप मोठी ट्रॅजेडी आहे आणि हे कुठूनही एक्सेप्टेबल नाहीये आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझं मी माझं नेहमी असंच म्हणणं आहे, की आणि हे ॲटिट्यूड जो आहे, हा आपल्या सरकारचा देखील आहे, की यांची लढाई जी आहे, ती पाकिस्तानच्या जनतेबरोबर नाहीये. यांची लढाई जी आहे, ती टेररिस्ट बरोबर आहे आणि त्या लोकांबरोबर, जे टेररिस्टना सपोर्ट करतात. आता टेररिस्टना कोण सपोर्ट करतायत तिथे? ते तर तुम्हालाही माहिती आहे, मला देखील माहिती आहे. पाकिस्तानच्या जनतेलाही माहिती आहे. तर माझं पाकिस्तानच्या जनतेशी मला कधीच कुठली तक्रार नव्हती. नेहमीच टेररिस्ट बरोबर होती आणि आहे. आणि जी एस्टॅब्लिशमेंट आणि जे लोक त्यांना सपोर्ट करत आहेत, त्यांच्याबद्दल तुम्ही आहे. ज्या गोष्टी सांगत आहात, तिथे जे सैन्य आहे, जे सरकार आहे, आय-एस-आय त्यांना तर आवडल्या नसतील. तर मग इतक्या वर्षांमध्ये कधी तुम्ही प्रयत्न केला परत पाकिस्तानला जाण्याचा? कारण की फॅमिली तिथे आहे, मुलगा आहे. आता नुकतंच अ,
काही महिन्यांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं आणि अ, मी आम्ही केवळ 2 भाऊ आहोत. माझ्या वडिलांचं निधन झालं होतं 2009 मध्ये आणि मी जसं आणि हा खूप एक मोठा आघात होता. झटका लागला कारण त्यांना कुठल्या प्रकारचा आजार नव्हता. अचानक बस वर्षाचा आदेश आला तर त्यांना बोलावलं गेलं आणि त्यांच्या अंतिम यात्रेला जायची माझी इच्छा होती. मी सर्वात मोठा आहे. मी इथल्या सरकारला विचारलं. मी म्हणालो, की "हे बघा, मला हे असं झालं आहे, तर मला जायचं आहे. तर तुम्ही तुमचं काही ऑब्जेक्शन किंवा काही असं काही?" ते म्हणाले, "नाही, हे साहजिक आहे तुमच्या आईचं निधन झालं आहे. तुम्हाला नक्कीच गेलं पाहिजे. आमच्याकडनं काही हरकत नाहीये." तिथली जी हाय कमिशनर आहे, शी वॉज अल्सो व्हेरी, व्हेरी अंडरस्टँडिंग की एनी हेल्प फॉर एनीथिंग. मी मग तिथे अ, अ, विसासाठी मी अप्लाय केलं आणि मी विचारलं. त्यांनी रिफ्यूज केलं. दे डिड नॉट. मी म्हणालो, "हो, माझी आई मेली आहे. माझ्या आईचं निधन झालंय." म्हटले, "नाही." म्हणजे तुम्ही मी शेवटपर्यंत नाही गेलो. मी त्यांची पूर्ण अंत्ययात्रा जी होती, ती WhatsAppच्या व्हिडिओवर बघितली. खरंच खूप खूप दुःखद गोष्ट आहे. हे इतकं याला हे तर क्रुएल्टीपेक्षा जास्त काय म्हणू शकतो याला? खरंच. आपण जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी. सर खरंच तुमची बर्थ डेट 15 ऑगस्ट आहे, भारताचा स्वातंत्र्य दिन. हो, अगदी खरं आहे. अगदी खरं आहे. थँक यू सर. नाहीये ओरिजिनली खरं आहे, की तुम्ही बनवलं ते 15 ऑगस्ट जे आहे? बघा माहिती आहे काय, मला असं वाटतं, की माझ्या डेस्टिनीमध्ये इंडिया लिहिलं होतं. तर मला सुरुवातीपासूनच तो वरचा जो आहे तो हिंट्स देत होता, की बघ तुझं जे अल्टिमेट घर आहे, जिथे तू गेलं पाहिजे, ते हिंदुस्तान आहे, इंडिया आहे. आता मुद्दा हा आहे, की मध्ये 47 आलं आणि ते पार्टिशन झालं. परंतु तरी देखील वाटतं, की वरच्याने सांगितलं, की "बाबा तुला तिथेच जायचंय." तर तो म्हणाला, की "चल मी हिंट्स देतो तुला. 15 ऑगस्टचा बर्थ ते 14 ऑगस्ट सुद्धा देऊ शकले असते." हो, असू शकलं असतं. हे चांगलं झालं, की मला काही घाई नव्हती. तर 15 ऑगस्ट तर ते मग खरंच सर 15 ऑगस्ट इज माय बर्थ डेट. तर मला वाटलं, की सगळ्यांनाच सुट्टी असली हो, पाहिजे. हो. आणखी एक प्रश्न आपण घेऊ शकतो. सर तुम्ही जसं म्हटलत, की तुम्हाला भारतात यायचं होतं आणि पाकिस्तानात खूप इश्यू, प्रॉब्लेम्स होते. सर तुमच्याकडे आणखी ऑप्शन्सही होते, इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया. तुम्ही ते का नाही चूज केले? माझी वाईफ जी आहे ती जर्मन जर्मन आहे. मी जर्मन सिटिझन बनू शकत होतो. मी यूकेचा बनू शकत होतो. माझी अर्धी फॅमिली जी आहे ती यूएसमध्ये आहे, कॅनडामध्ये आहे. मी तिथलाही होऊ शकलो असतो. परंतु मी इंडियामध्ये का बनलो? मी खूप सारे जगातील देश बघितले आहेत. राहिलो आहे मी तिथे. परंतु मी मनापासून एक खूप इमोशनल लिओ आहे आणि त्याच्यावर एक पठाण देखील आहे. आणि आमच्याबरोबर हे होतं, की तुम्ही म्हणजे की ॲटिट्यूड घेऊन काही मागाल, तर नख देखील देणार नाही. पण थोडंसं प्रेमाने बोलाल, तर प्राणसुद्धा देऊ. आणि माझं प्रेम अ, अ, हिंदुस्थानच्या जनतेबरोबर आणि पाकिस्तानच्या जनतेबरोबर ते मी म्युझिकमध्ये व्यक्त करू शकतो. पाकिस्तानच्या जनतेसाठी मी हे म्हणू शकतो, की कभी तो नजर मिलाओ, कभी तो करीब आओ, जो नहीं कहा है कभी तो समझ भी जाओ, हम भी तो हैं तुम्हारे,
दीवाने हो दीवाने, हम भी तो हैं तुम्हारे, दीवाने हो दीवाने. आणि हिंदुस्थानच्या जनतेसाठी ये जमीन रुक जाए, आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए, ओ तेरा चेहरा जब नजर आए, ये जमीन रुक जाए, आसमां झुक जाए, तेरा चेहरा जब नजर आए, हो तेरा चेहरा जब नजर आए, हो. थँक्यू. अदनान, पाकिस्तानमध्ये असे बरेचसे लोक असतील, आर्टिस्ट असतील, जे तुम्हाला म्हणत असतील की अंकलना सांगून आम्हालाही इंडियन पासपोर्ट मिळवून द्या. आहेत, खूप सारे आहेत, परंतु खूप घाबरून म्हणतात कधी कधी. परंतु गोष्ट अशी आहे की आता जे जे माझ्या नशिबामध्ये होतं, मी हे त्यावरच्याचा एक आदेश होता आणि मला मिळाला. यासाठी मी खूप खूप आभारी आहे. हे बघा, भारताचे लोक काय म्हणतात, तुमच्याबद्दल काय विचार करतात, हे तर आपण ऐकलं लोकांकडून इथे. आता अशाही लोकांच्या कमेंट्स ऐकूयात. पाकिस्तानच्या जे एस्टॅब्लिशमेंटचे लोक आहेत, हं. ISIचे लोक आहेत, सैन्यातील लोक आहेत, ते तुमच्याबद्दल काय म्हणतात, त्याला घेऊन काही आरोप माझ्याजवळ आहेत. परंतु मी एका ब्रेकसाठी थांबेन आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अदनान सामींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. You have the audacity to say that I'm a Ghaddar. You are not just a Ghaddar for your country, you are a Ghaddar to humanity. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सिंगर, कंपोजर, ऍक्टर अदनान सामी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की ISIच्या अनुसार हे अव्वल दर्जाचे देशद्रोही आहे. जसा हा पहलगामचा आतंकवादी हल्ला झाला, तुम्ही विधानं केली, तर तिथून ISIच्या एजंटचे स्टेटमेंट्स यायला सुरुवात झाली. सैन्याच्या लोकांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की हा तर हेर आहे, हा भेकड आहे, हा देशद्रोही आहे. क्या बात आहे. म्हणजे आरोप असावेत तर असावे, नाही तर काय मग. हे बघा, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ही जी वक्तव्य केली होती ती स्वतःला RSSच्या फ्युरीपासून वाचवण्यासाठी केली होती. हिंदुस्थानमध्ये आपली लॉयल्टी गरजेपेक्षा जास्त दाखवण्यासाठी केली होती. हे पहा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सगळ्यात आधी हा प्रश्न येतो या गोष्टीवरून की देशद्रोही काय असतो. देशद्रोही तो असतो ज्याने आपल्या देशाबरोबर काहीतरी विद्रोह केला असेल आणि जसं या सिच्युएशन की मी पाकिस्तानमधून निघालो आणि इथे आलो आणि इथे मी पाकिस्तानचे मोठे इंटरनल टॉप सिक्रेट जे होते ते मी सांगितले, ज्याच्यामुळे त्यांना मोठं नुकसान पोहोचलं. मी एक म्युझिशियन आहे, मी एक गायक आहे, मी कंपोजर आहे. माझं नेहमीच हेच जनरल जे आहेत, सॉरी जनरल साहेब, मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे. हेच जे लोक आहेत, हेच लोक माझ्या गाण्यावर त्यांनी रोमॅन्स देखील केला आहे. ते नाचले देखील आहेत. त्यांना माहिती आहे. मुशर्रफ साहेब तुमच्या गाण्यांवर खूप नाचायचे असं ऐकलं. हो. प्रश्न हा आहे
की हे लोक जे आहेत, आर्मीचे जे इस्टॅब्लिशमेंट आहेत, मग तुम्ही त्यांना मग ISI असो किंवा मग हे जे सगळे आहेत, यांनी काश्मीरचा एक मुद्दा बनवून ठेवला आहे. आणि ते म्हणतात, की आम्ही हे करत आहोत इस्लामसाठी आणि हा जिहाद आहे. अ, आणि वस्तुस्थिती जी आहे, ती अतिशय वेगळी आहे. त्यांनी इस्लामचं नाव पुढे करून ते काश्मीरचा मुद्दा केवळ आणि केवळ यासाठी उचलतात, की त्यांना बाहेरून डोनेशन मिळावं. त्यांना फंडिंग मिळावं. ज्यांच्याबरोबर ते आपल्या घरांना, आपल्या खिशांना भरायला सुरुवात करतील. आणि त्याचा त्याचा पुरावा हा आहे, की ज्या ज्या थाटामध्ये ते राहतात आणि ज्या प्रकारे त्यांनी देशाला लुटलं आहे. आज जे लोड शेडिंग होतं, मला तर त्यांची वस्तुस्थिती माहिती आहे. वस्तुस्थिती ही आहे, की जनता जी आहे तिथे आज कशामुळे सफर करत आहे? ती यामुळे सफर करत आहे, त्यांच्याकडे आज जे पैसे नाही आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी ते जाऊन पैसा मागत आहेत. ते पैसे गेलेत कुठे? ते कुणी केलं? तर मग देशद्रोह कोणी केलाय? हे बघा, आम्ही तर टीव्हीवर हेच बघतो की जे तिथले लोक आहेत ते पाण्यासाठी तळमळत आहेत, ते पेट्रोलसाठी हैराण आहेत. 5 किलो पीठ 850 रुपयांनी मिळतंय, तर लोकांची वाईट अवस्था आहे. तर हे तुम्ही म्हणताय की हा पैसा यांच्या खिशामध्ये जातोय, ऑफकोर्स. या सैनिकांच्या. म्हणजे की तुम्ही बघा त्यांचं हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की ही तर एक वस्तुस्थिती आहे, की तिथे तिथे पूर्ण देश जो आहे ते सैनिकच चालवत आहेत. ते म्हणजे ते जगामध्ये देश जो असतो, देशामध्ये एक आर्मी ठेवली जाते. पाकिस्तान हा एकमेव देश आहे, जिथे आर्मीच्या आत एक देश जन्माला आला आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आम्ही ऐकतो की तिथलं सैन्य सगळं काम करतं, ते शेती सुद्धा करतं, हाऊसिंग सुद्धा करतं, टुरिझम देखील सगळं काही आणि करतं. कॉन्फ्लेक्स ते सुद्धा लोक बनवतात. कॉन्फ्लेक्स. हो, तिथले सगळे सैनिक. आता बघा, कुणीही माणूस तिथे थोडासा पॉप्युलर होतो आणि आपला डेमोक्रॅटिक राईट जो आहे, त्याला एक्सरसाइज करायचं असेल, तर त्याला ते उडवून टाकतात. मग ते झुल्फिकार अली भुट्टो साहेब असतील, त्याच्या आधी देखील होते. अ, तुम्ही बेनजीर भुट्टोंना तुम्ही बघा. त्यांना त्यांना त्यांनी संपवून टाकलं. आजच्या काळामध्ये इम्रान खान इज द मोस्ट पॉप्युलर लीडर इन पाकिस्तान. त्यांनी अँड ही इज हिरो. आय मीन ही इज अ स्पोर्ट्स हिरो अँड ऑल दॅट. त्या त्या बिचाऱ्यांना त्यांनी जेलमध्ये बंद केलंय. मग तुम्ही म्हणत आहात की जी सगळी वाईट अवस्था आहे पाकिस्तानची, यासाठी सैन्य जबाबदार आहे. ऑफकोर्स. डेमोक्रॅसी तर झाली नाहीये कुठल्याही प्रकारे. जेव्हाही त्यांच्या मनाला वाटतं ते गव्हर्नमेंट पलटू शकतात. जेव्हा त्यांना वाटतं ते इथे पॉलिटिशियन जे काही समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, ते म्हणतात, "अरे, हे तर आपल्याला काय सूट करणार आहेत? तर चला कारगिल करूया." तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सैन्याबद्दल बोलत आहात. मी लोकांना सांगून टाकतो, तुमचे वडील अरशद सामी खान साहेब पाकिस्तानच्या एअरफोर्सचे पायलट होते. हो, अगदी बरोबर. अँड ही वॉज नॉट जस्ट पायलट, ही वॉज टॉप गन. ही वॉज अ एस पायलट. आणि त्यांना सितारा जुहरत देखील मिळाला होता. 65 मध्ये भारतावर हल्ला करण्यासाठी. त्यांनी तिथे 65 मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अच्छा, योगायोगाची गोष्ट ही आहे, की जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा त्यांनी ऑलरेडी मी त्यांना कधी युनिफॉर्ममध्ये नाही पाहिलं. कारण तोपर्यंत त्यांनी परत फॉरेन ऑफिस जॉइन केलं होतं. तर ती सिव्हिलियन लाईफ त्यांनी स्वीकारली होती. परंतु ही वॉज इन अर्ली डेज ही वॉज व्हेरी अकम्प्लिश्ड फायटर पायलट. मग सैन्यामध्ये होते, डिप्लोमॅट होते. यामुळे तुम्हाला सगळ्या कळत असतील आतल्या गोष्टी, काय चाललंय, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही राहत होता. हो, नक्कीच. इतिहास आहे पाकिस्तानचा. आणि आय हॅव लिटरली ग्रोन अप इन द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर. आय नो एक्झॅक्टली
हाऊ थिंग्स वर्क इनसाइड मी स्वतः पाहिलंय. अशा गोष्टी मी पाहिल्या आहेत की लोकांना आश्चर्य वाटेल. बघा, कित्येकदा आम्हाला माहीत व्हायचं की गव्हर्नमेंट जी आहे ती पलटणार आहे आणि माझ्या वडिलांचे एक मित्र जे आहेत ते ते पुढील केअरटेकर प्राईम मिनिस्टर आणि आमच्या घरामधून शेरवानी जात आहे त्यांच्यासाठी, म्हणजे ते स्वेरिंग इन करतील. हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय या प्रकारच्या गोष्टी. मी लोकांना दाखवतो तुमची छायाचित्र, जी पाकिस्तानच्या मोठमोठ्या लीडर्स बरोबर कशा प्रकारे तुमचे संबंध राहिलेत. ही काही छायाचित्र आहेत. तर ज्यांचे इतके चांगले रिलेशन्स राहिले आहेत पाकिस्तानच्या हेड ऑफ स्टेटशी, पंतप्रधानांशी, प्रेसिडेंटशी, त्यांना देखील प्रॉब्लेम होता पाकिस्तानमध्ये. बघा, मला तर प्रॉब्लेम्स तिथेच होते. उलट मी आभारी आहे. मला केवळ प्रॉब्लेम्स होते. इतरांना तर जे होतं त्यांना उडवून टाकलं त्यांनी. बेनझीरला सुद्धा त्यांनी नाही सोडलं. त्यांनी जुल्फिकार अली भुट्टोंना नाही सोडलं. त्यांनी आता इम्रान खानला नाही सोडताय. तर मी कोणता मोठा आहे? काय कारण आहे? का दहशतवादींना पाळतात? हे त्यांना विचारायला हवं. आणि आणि त्यांचं जे ब्रीदवाक्य आहे की वी आर द बिगेस्ट विक्टिम्स ऑफ टेररिझम. अरे, म्हणजे आता विक्टिम सुद्धा बनणार. बरोबरच, म्हणजे आता स्वतःच फ्रँकनस्टाईनला पाळणार आणि म्हणणार की बाबा आमचा काही संबंध नाहीये, आम्ही स्वतः विक्टिम आहोत. हां, ते ओसामा बिन लादेनला आम्ही घर दिलं आहे, ते ठीक आहे. नाही, आम्ही तर दररोज बघतो हाफिज सईद हे असे लोक आहेत ज्यांना एक ग्लोबल टेररिस्ट डिक्लेअर केलंय, ज्यांना अमेरिकेने देखील आतंकवादी डिक्लेअर केलंय, पण ते लोक तिथे रोज फिरतात, उघडपणे भाषण देतात. हो, हो. मग यामध्ये सैन्याचा फायदा काय आहे? यांच्या मार्फत हे लोक आपले जे मदरसे आहेत त्यांच्या मार्फत मग ते आपल्या जिहादींना पोचतात आणि मग ते जाऊन मग या प्रकारच्या भयानक अशा गोष्टी करतात ज्या आपण पाहिल्या आहेत. आता नुकतेच जे पहलगाममध्ये झालं, त्याच्या आधी मुंबई अटॅक्स जे झाले होते, पार्लमेंटचे जे अटॅक झाले होते, हे सगळं काय म्हणतात, याच लोकांमार्फत हे लोक करतात, यांना फ्रंट्स बनवून. हे बघा, मी मान्य करतो की हे फ्रंट बनवून करतात, कारण काश्मीरच्या नावावर यांना पैसा मिळतो, घरं बनतात, एस्टॅब्लिशमेंट मोठ्या मोठ्या बनतात. पण ज्यांना हे पाठवतात त्यांना देखील हे देत असतील काही? मी तुम्हाला एक पर्सनल एक्सपिरियन्सबद्दल सांगतो. आमच्या घरामध्ये आमचे एक खूप जुने व्यवस्थापक होते अँड ही वॉज अ शेफ आणि आमच्याबरोबर खूप वर्षांपासून होते आणि ते जग आमच्याबरोबर फिरले होते. जिथे माझे वडील पोस्टेड असायचे तर ते त्यांच्याबरोबर असायचे. तर ते एका प्रकारचा एक फॅमिलीचा भाग बनले होते. आम्ही त्यांना प्रेमाने लाला म्हणायचो. इतकं म्हणजे आमचं त्यांच्याबरोबर घरातलं असं फॅमिलीसारखं एक प्रेम आणि आदर होता. तर कधी-कधी मी त्यांना म्हणायचो, त्यांच्या हाताला खूप चव होती. खूप चविष्ट असे जेवण बनवायचे ते. तर कधी-कधी मी काय करायचो, मी त्यांना म्हणायचो, की "लाला, मी एक एक खूप स्वादिष्ट ॲपल पाय खाल्लाय. मी तुम्हाला घेऊन चालतो त्या रेस्टॉरंटमध्ये आणि तुम्ही सुद्धा जरा खा आणि मला सांगा याच्यामध्ये काय आहे आणि माझ्यासाठी मग घरी तुम्ही बनवायचं." तर मी कधी-कधी त्यांना घेऊन जायचो. ते खूप छान माणूस होते. तर जेव्हा ते खायचे आणि "हे काय आहे? हे तर काहीच नाहीये." यांनी बस उन्हें सेब पाए लेकिन बड़ी कंजूसी नाल पाए और ਉਹਦੇ ਉੱਤੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਦਬਾ ਕੇ ਉਹਨਾਂ ਨੇ ਦਾਲਚੀਨੀ ਪਾਈ ਹੈ। ਹਾਂ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਜਿਹੜੀ ਐਸਟ੍ਰੀਮ ਹੈ ਉਹ ਬੜੀ ਟਾਈਟ ਹੈ। तर ते घरी जेव्हा ते यायचे, जेव्हा दुसऱ्या दिवशी मग ते तीच गोष्ट बनवायचे आणि खरंच त्यापेक्षा चांगली छान बनवायचे. एक दिवस काय झालं, की सकाळची वेळ होती. आम्ही त्यावेळी स्टॉकहोममध्ये राहायचो, स्वीडनमध्ये. तर सकाळी किंचाळण्याचा आवाज आला मला आणि मी पळत गेलो किचनमध्ये, जिथून आवाज येत होता. तर मी बघितलं, की लाला जे आहेत, ते पडलेत
म्हणजे की ते किंचाळत आहेत, काही बोलू शकत नाहीयेत आणि मी विचारतोय पुन्हा पुन्हा की लाला काय झालं? काय झालं? तर काहीच त्यांच्या तोंडातून निघत नाहीये. तर एक कागद होता त्यांच्या हातामध्ये. मी तो कागद घेतला. ते एक पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की प्रिय बाबा, जर तुम्हाला हे पत्र तुम्हाला माझं मिळालं आहे, तर याचा अर्थ आहे की मी माझ्या ठिकाणी पोहोचलो आहे. मी तुम्हाला तुम्हाला आनंद होईल हे कळल्यावर, की मी स्वतःला जिहादसाठी मी त्यांच्यात सामील झालो आणि मी निघालो आहे आपल्या शहादतसाठी. आणि जर तुम्ही हे पत्र वाचत आहात, तर याचा अर्थ आहे की माझी शहादत झाली आहे. आणि जर तुम्ही माझ्या इच्छेचा आदर करत असाल, तर तुम्ही अ, अजिबात कुठल्याही प्रकारचं तुम्ही दुःखाचं प्रदर्शन नका करू. तुम्ही उत्सव साजरा करायचा आहे आणि तुम्ही संपूर्ण गल्लीमध्ये मिठाई वाटायची आहे. कारण तुमचा मुलगा जो आहे, तो शहीद झाला आहे. मी ते पत्र वाचून माझ्या पायाखालून जमीन सरकली. तो माणूस जो होता, जो संपूर्ण आयुष्य अ, आपल्या फॅमिलीसाठी अ, पैसे कमवून परत पाठवायचा. तो मनुष्य तुटला होता आणि तो मग म्हणाला, की अ, "मला मला प्लीज तुम्ही जाऊ द्या माझ्या गावाला परत." आणि माझ्या मते 6 महिन्याच्या आत त्यांचे देखील निधन झालं. कारण ही वॉज हार्टब्रोकन. आणि राहिली गोष्ट पैशांची, अ, काहीच नाही त्यांना मिळालं. तर मी जेव्हा हे आपल्या डोळ्यांनी ही ही एक गोष्ट पाहिली, माझ्या आतमध्ये साहजिकच ते लाला होते आणि तो हार्डली 19 वर्षांचा मुलगा होता. 19 वर्षाच्या वयामध्ये त्याने हे केलं. तुम्हाला हे नाही समजत, की तुम्ही एका मुलाला घेतलंय, तुम्ही एका व्यक्तीला घेतलं आहे. तो मनुष्य तर अ, शहीद होत नाही. त्याचं संपूर्ण कुटुंब, त्यांचं सगळं घराणं जे आहे ते उद्ध्वस्त होतं. तर तुम्ही आपले खिसे भरण्यासाठी आणि आपल्या फायद्यासाठी तुम्ही या लोकांना पुढे केलं आहे. यांना ब्रेन वॉश करून तुम्ही हा नाही विचार करत, की यांच्याबरोबर काय होणार आहे आणि यांच्या फॅमिलीवर काय परिणाम होईल. तर आणि हे तुम्ही सगळं इस्लामच्या आणि नावावर. हे सगळं जे आहे ते तुम्ही म्हणत आहात, की इस्लामच्या आता बघा, नावावर. पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मग गोळी मारली हो, गेली. हो, हो. आणि मग तुम्ही यू हॅव द ऑडॅसिटी टू से दॅट आय एम अ गद्दार. यू आर नॉट जस्ट गद्दार फॉर युअर कंट्री. यू आर गद्दार टू ह्युमॅनिटी. तुमच्याबद्दल काय काय म्हणतात, ते म्हणतात की हे आमच्या आर्मीचे मेजर आहेत. यांना आम्ही हिंदुस्थानमध्ये हेरगिरी करण्यासाठी पाठवलंय. आणि तुमचं एक छायाचित्र देखील आहे मेजरच्या युनिफॉर्म मध्ये, ते दाखवतो मी तुम्हाला. मिशी वगैरे लावून एकदम मेजर वाटत आहात तुम्ही. नक्कीच. आणि त्यामध्ये ते लिहितात की मेजर साहेब, तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. हिंदुस्थानमध्ये राहून अशाच प्रकारे इन्फॉर्मेशन पाठवत हो. राहा. आणि मिशन नका विसरू आपलं. बाकी काहीही करा. माझ्या मते खूप वेळा असं झालंय. जनरल साहेब, तुमच्या मते मला आता थोडीशी तर प्रगती झाली पाहिजे. कर्नल तर बनायला हवं मी आतापर्यंत. नक्कीच. नाही, तुम्ही तर फील्ड मार्शल बनायला अरे हवं. सर. नाही, त्यासाठी मला एक युद्ध हरावं लागेल. पण हे पहिल्यांदा असं झालंय की कुठल्या तरी देशामध्ये युद्ध हारल्यानंतर प्रमोशन मिळालं असेल. ओनली इन पाकिस्तान. आय मीन दिस इज समथिंग दॅट आय कॅन नॉट. आय मीन संपूर्ण जग बघत आहे. पूर्ण जग बघत आहे. आता तुम्हाला जर अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या आहेत, तर मग देशाचं काय होईल?
आता तर ते ट्रम्प साहेबांना जाऊन म्हणतायत की मुझे भी थोडीसी लिफ्ट करा दे. तेरी ऊंची शान मौला, मेरी अर्जी मान मौला, तू है सब कुछ जानने वाला, मैं हूँ तेरा मानने वाला, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे, ऐसे वैसों को दिया है, ऐसे वैसों को दिया है, मुझको भी तो लिफ्ट करा दे, थोड़ी सी तो लिफ्ट करा दे. बघा तुम्ही कसं एका मिनिटात सगळं वातावरण बदललं. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो यावेळी. माझा असा प्रश्न आहे, तुम्हाला जेव्हा पद्मश्री अवॉर्डने सन्मानित केलं गेलं आणि तेव्हा खूप ट्रोलिंग फेस केलं गेलं, खूप लोकांनी ट्रोल केलं आणि काहींनी अपशब्दही वापरले, की एका पाकिस्तानी आर्मीतल्या एका फॅमिलीतल्या व्यक्तीला पद्मश्री अवॉर्डने कसं सन्मानित केलं? तुम्हाला वाईट वाटलं? कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो इन. जितकी तोंड तितक्या गोष्टी, काही हरकत नाही. आम्ही ते देखील सहन करू. मग या नोटवर आणखी एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अदनान सामींवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. तुमचं जितकं पॅशन गाण्याशी आहे त्यापेक्षा जास्त खाण्याशी आहे. जितकी जास्त गाणी तुम्ही गायली आहेत त्याच्या तुलनेत बेहिसाब खाणं तुम्ही खाल्लं आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सिंगर, कंपोजर, ऍक्टर, परफॉर्मर अदनान सामी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की हे 1 नंबरचे आळशी आहे. हा एक असा आरोप आहे जो मी उघडपणे स्वीकारतो. मी सुस्त आहे आणि मी खूप स्वतःच्याच स्पीड किंवा लॅक ऑफ स्पीडमध्ये काम करतो. आता बघा 35 वर्षांपासून तुम्ही गाणी गात आहात. कुणी म्हणतं मी 25 वर्षांमध्ये 5000 गाणी गायली आहे, कोणी म्हणतं 6000 गाणी गायली. अदनान सामींनी 100. झोपून राहतात. हे मी नेहमी म्युझिकला एक फॅक्टरीसारखं नाही पाहिलं. माझ्यासाठी मी म्युझिकमध्ये आलो. मी असं नाही म्हणत की दुसरे जे आहे त्यांचं पॅशन नाही आहे. मी माझं पॅशन आहे, परंतु मी म्युझिकला कायमच एक या दृष्टिकोनातून पाहिलंय की मी केवळ ते करेन जे माझ्या मनाला वाटेल, की जिथे माझं मन लागेल आणि हे केलं पाहिजे. आता खूप सारे लोक आहेत जे असंख्य प्रकारची म्हणजे गाणी गायली आहेत आणि ती खूपच जबरदस्त गोष्ट आहे. मी त्यांना खूप ॲडमायर करतो, परंतु मी वेगळा असा माणूस आहे. हे बघा मी तुम्हाला सांगतो, मला समजलंय की तुमचं जितकं पॅशन गाण्याशी आहे त्यापेक्षा जास्त खाण्याशी आहे. जितकी जास्त गाणी तुम्ही गायली आहेत त्याच्या तुलनेत बेहिसाब खाणं खाल्लंय तुम्ही. ही गोष्ट पण खरी आहे. आता माझ्याकडे एक माणूस आला. तो कुकिंगसाठी आला होता. तर मी म्हणालो की काय काय बनवू शकतोस? तर त्याने मोठ्या शो मारून तो मला म्हणाला की हे बनवतो, हा मेनू बघा माझा. तर मेनूमध्ये मी बघितलं की सिंधी बिर्याणी बनवू शकतोस? तर तो म्हणाला हो साहेब बनवू शकतो. मला एकदम राजेश खन्ना साहेब आठवले, बावर्ची मधले. तर तशाच शैलीमध्ये ते होते. तर मी म्हणालो की चल यार एक काम कर, तू सिंधी बिर्याणी बनव. तर मी गेलो रेकॉर्डिंगला आणि रेकॉर्डिंगवरून जेव्हा मी परत आलो एकदम दाताला धार लावून मी आलो होतो की आज सिंधी बिर्याणी खायला मिळणार आहे. तर जेव्हा मी बसलो आणि त्याने बिर्याणी घेऊन आला, त्याला ना धड ना पाय होते. त्याला काहीच
सिंधी बिर्याणीशी काही संबंधच नव्हता त्याचा. तर मी त्याला सांगितलं की मी म्हणालो इकडे ये. मी म्हणालो हे काय आहे? ही सिंधी बिर्याणी आहे साहेब. मी म्हणालो मला बरं त्यावेळी माझं वजन जे होतं ते 230 किलो होतं. हो, वजन असावं तर असं. तो तर मी त्याला सांगितलं, मी म्हणालो की सिंधी बिर्याणी? म्हणाला हो साहेब. मी म्हणालो माझ्याकडे नीट बघ. मी म्हणालो बरं तो हैराण झाला. त्याला कळलंच नाही की काहीतरी गडबड आहे. तर मी म्हणालो मला नीट लक्षपूर्वक बघ. मी म्हणालो हे जे वजन बघत आहेस ना, हे खाऊन पिऊन मी वाढवलंय. असंच नाही वाढवलंय. तू दुसऱ्याला मूर्ख बनवू शकतोस पण मला नाही बनवू शकत. म्हणाला साहेब मला अशी बिर्याणी नाही बनवता येतो. मग हे जे तुमचं 230 किलो वजन होतं, हो. मग जास्त खाणं खाल्ल्यामुळे तुम्ही जाड झाला होतात की जाड झाल्या कारणामुळे तुम्ही जास्त खाणं खात होतात? लोक मला कधी विचारायचे, कधी सार्कॅस्टिकली, की तुमच्या तब्येतीचं रहस्य काय आहे? मी म्हणायचो मी खूप जास्त खातो आणि मला खूप मजा येते. आय वॉज व्हेरी अनअपोलॉजेटिक अबाउट इट. आणि वस्तुस्थिती ही होती की मी आपलं मला खायला खूप आवडायचं आणि त्यामुळेच माझं वजन देखील वाढलं आणि ऑफकोर्स एक फॅमिली टेंडन्सी देखील असते. माझी आई जी होती ती म्हणायची पंजाबीमध्ये साडे असते ते पाणी बी क्यों आहे. तर ती वस्तुस्थिती ही होती की म्हणजे की आम्ही थोडं सुद्धा खाल्लं तर आमचं वजन वाढायचं आणि वाढतही आहे. आणि दुसरे जे आहेत ते पूर्ण घोडा खातात तरी काही होत नाही त्यांना. म्हणजे हा जो आळशीपणा आहे तुमचा, त्याच्यामुळे तुम्ही जाड झालात की जाड असल्यामुळे तुम्ही आळशी झालात? दोन्ही. ॲक्च्युअली काय झालं की चेष्टा एका जागी, परंतु जे 230 किलोपर्यंत मी जेव्हा पोहोचलो होतो, तेव्हा एक खूप सीरियस प्रकारचं त्यामध्ये मी एका खूप सीरियस स्टेजपर्यंत आलो होतो. जिथे माझे वडील जे होते, ते एक कॅन्सर पेशंट देखील होते. ही वॉज सफर्ड फ्रॉम वन ऑफ द डेडलिएस्ट कॅन्सर्स विच वॉज द कॅन्सर ऑफ पॅनक्रियास. आणि त्यांनी आम्ही लंडनमध्ये होतो, तर आम्ही म्हणालो की मी बाबांना म्हणालो, मी म्हणालो, कारण तुम्ही इथे आहात. तुम्ही तुमचं चेकअप करून घ्या. त्यांचं ऑपरेशन देखील झालं होतं याच्याशी संबंधित क्रोम्बल हॉस्पिटलमध्ये. मी म्हणालो की तुम्ही तिथे चेकअप करून घ्या. तर म्हणाले मी एका अटीवर जाईन, की जर तू तुझं चेकअप करशील. तर त्यांच्यासाठी मी म्हणालो की ठीक आहे मी करून घेतो. आता जेव्हा मी माझं चेकअप केलं तेव्हा रिझल्ट आले. तर तिथले डॉक्टर्स आहेत ते तर काय म्हणतात प्रेमाने वगैरे तर बोलत नाही ना, ते तर पूर्ण ठक ते सगळ्या गोष्टी सांगून टाकतात. काही गोड न बोलता आणि शब्दांना ते अजिबात नाही आता ते काही लपवण्याचा हो. प्रयत्न करत नाही. आपल्या इथले डॉक्टर तर खूप समजून उमजून हो, सांगतात. हो. खूप वेळानंतर तुम्हाला सांगतात की तुम्हाला कॅन्सर आहे. खरंय, पण खरंय. जे तिथले डॉक्टर्स आहेत ते सरळ सांगून हां, म्हणजे टाकतात. इथे ते म्हणतात की तुम्ही थोडे हेल्दी झाला आहात. हां. तुम्हाला फील तर नाही झालं की मी तुम्हाला अशा प्रकारची गोष्ट बोललो? तर ते खूप अशा प्रकारे ते प्रेम आदराने ते सगळं काही सांगून टाकतात, यू नो? तर तिथे ते म्हणाले की "मिस्टर समी, युअर रिझल्ट्स आर ऑन द बॉर्डर लाईन. इफ यू कंटिन्यू विथ धिस लाईफस्टाईल, I would not be surprised that your parents will find you dead in a hotel room 6 months from now." खूप मोठा झटका होता आणि मला तर राग या गोष्टीवर सगळ्यात जास्त आला, की त्याने माझ्या वडिलांसमोर ही गोष्ट सांगितली. तर आता जेव्हा आम्ही तिथून निघालो, तर मी बाबांना मी म्हटलं, "यू नो डॉक्टर्स आर मेलोड्रॅमॅटिक अँड ऑल दॅट." मी म्हटलं, "बाबा इतकी पण वाईट गोष्ट नाहीये." आणि मी तिथून निघालो, क्रोम्बलमधून निघालो आणि मी सरळ संध्याकाळची वेळ होती. सरळ मी बेकरीच्या आत घुसलो आणि तिथे मी म्हणजे अर्धी बकरी मी रिकामी केली पेस्ट्रीजच्या बरोबर आणि माझे वडील जे होते ते माझ्याकडे बघत होते. एकदम अ, रागात. म्हणाले, "तुला खुदाची भीती नाहीये?" मी म्हटलं, "का? काय झालं?"
तू आता ऐकलं नाही डॉक्टर काय म्हणाले? मी म्हटलं हां, ते तर बोलत राहतात ना, तुम्हाला माहिती आहे की ते जरा मेलोड्रॅमॅटिक असतात. मी म्हटलं एवढं काही नाहीये. ते म्हणाले मला दिसतंय सगळं आणि त्याचा काही परिणाम होत नाहीये. मग त्या संध्याकाळी आम्ही बसलो. ते म्हणाले, "हे बघ बाळा, मी तुझा बाप आहे. माझं कर्तव्य आहे की जे काही तुझ्या आयुष्यात होईल, मी तुझ्याबरोबर उभा राहीन आणि मी कायम प्रत्येक गोष्टीमध्ये तुला मदत करीन. आणि हे मी तुझ्यासाठी काही फेवर नाही करत आहे. मी बाप आहे. हे माझं काम आहे आणि मला काहीही कुठली गोष्ट त्याच्या बदल्यात नको आहे. परंतु मी केवळ एक गोष्ट तुझ्याकडे मागतोय, ती ही आहे की एका बापाला आपल्या मुलाला दफन करायला लागू नये. हे नको करायला लावू मला. तू मला दफन करायचंय. मी तुला दफन नाही करणार. हे मला करायला लावू नकोस. आणखी काही करायला लाव. मला हे नको करायला लावूस. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या त्या मोमेंटला अशा वेळी मग मी त्यांना वचन दिलं. मी म्हटलं, "बाबा, मी तुम्हाला वचन देतो की अल्लाह तुमचं आयुष्य मोठं करो. परंतु हे मी तुम्हाला कधीच करायला लावणार नाही. तुम्हाला आज मी वचन देतो की मी माझं वजन जे आहे, ते मी कमी करेन." आणि मग जाऊन मी साधारण 120 किलो कमी केले. जरा एक छायाचित्र दाखवतो की तुम्ही कसे दिसत होतात, जरा लोकांना रिकॉल होईल. तर जेव्हा इतके जाड होता तेव्हा कपडे कसे शिवत होता? शिंपी माप कसं घ्यायचा? ताटानुसार. तो एकदम मजेशीर किस्सा आहे. ते शिंपी जे आहे, ते आधी एक शिंपी यायचा. तर तो माप जेव्हा घ्यायचा, तर मग काय व्हायचं, जी 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 टेप होती, ती संपून जायची. तर मग जो एक असिस्टंट त्याबरोबर यायचा, तर मग जो होता तो इथून सुरू करायचा आणि म्हणायचा, "ए इथे पकड, तिथून पकड, मग पकड, तू पकड." तिथून जाऊन माझं माप घ्यायचे आणि मग तो म्हणजे त्यांची हिंमत देखील होती की म्हणायचा, "वाटतंय सर थोडं कमी झालंय." मी म्हणालो की परंतु वस्तुस्थिती ही आहे की माझी जी वेस्ट होती त्यावेळी, जी मॅक्झिमम झाली होती, ती 81 होती. टाळ्या. तर 81 वेस्ट, 230 किलो वजन. मग जे झोपण्यासाठी पलंग असेल ते देखील स्पेशल बनवलं नाही, असेल. तुम्हाला माहिती आहे की खूप वर्षापर्यंत मी आडवं झोपू शकत नव्हतो. कारण वजन इतकं जास्त झालं होतं माझं की जर मी आडवं झालो तर फॅट्स होते. ते माझ्या लंग्सवर ग्रॅव्हिटीच्या कारणामुळे ते दाबलं जायचं. तर मला श्वास घेता येत नव्हतं. तर साहजिकच मी बसून झोपायचो. अनेक वर्ष आणि त्याच कारणामुळे आणखी कॉम्प्लिकेशन झाले. कारण मग मला तिथे वॉटर रिटेन्शन व्हायला लागलं होतं. कारण आता जसं की तुम्ही एक जास्त वेळेची फ्लाइट घेता, तर नेहमी असं होतं की तुमच्या पायामध्ये पाणी जे आहे ते जमा होतं. माझ्याबरोबर तर अशा प्रकारे होतं की खूप जास्त माझं वॉटर रिटेन्शन होतं. मला लिम्फोडिमा झाला होता. तर मला पण खूपच तुम्ही जास्त शोज करण्यासाठी तुम्ही जावं लागायचं, गाडीमध्ये बसत असाल, जात असाल, उतरत असाल, ते सगळं कसं व्हायचं? मी तुम्हाला हे सगळं, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या, या मी लपवून ठेवल्या होत्या पब्लिकपासून. म्हणजे की माझी तर अशी अवस्था झाली होती की मी जर 2 पावलं सुद्धा जर मी उचलली, तर माझा श्वास जो होता, तो वाढत होता. जर मी स्टेजवर जाण्याआधी मी स्टेजच्या एकदम समोर म्हणजे जवळ पोहोचायचं, तर मला आधी 5 मिनिटं बसावं लागायचं आपला श्वास नॉर्मल करण्यासाठी आणि मग मी स्टेजवर जायचो. जेव्हा मी स्टेजवरून उतरायचो, तर पुढच्या 15 मिनिटांपर्यंत कुणी माझ्याशी बोलू शकत नव्हतं. कारण माझा श्वास जो होता,
तो इतका वाढलेला असायचा, मी बोलूच शकत नव्हतो. तर हा खूपच अवघड काळ होता. मी ऑफर्स प्रोजेक्ट, जसं की मी खूप एन्जॉय करतोय, काहीच त्रास नाहीये लाईफमध्ये, हॅपी गो हो, लकी. कारण ज्या प्रकारे तुम्ही गाणं गात असायचात, पियानो वाजवत असायचात, वाटायचंच नाही की काही नाही, त्रास असेल. वस्तुस्थिती जी होती ती वेगळी होती. आणि ते म्हणतात ना, दॅट्स व्हॉट शो बज इट ऑल अबाउट, व्हॉट्स हॅपन्स बिहाइंड द कर्टन नोबडी नोज. परंतु ही वस्तुस्थिती होती आणि साहजिकच मग मला अ, अ, माझं वजन जे होतं ते कमी करावं लागलं. वजनाशी संबंधित काही प्रश्न जर कोणाकडे असतील, मनामध्ये असतील? सर, सोशल मीडियामध्ये काही व्हिडिओज व्हायरल आहेत, ज्यामध्ये दाखवलं जातंय की वेट लॉस करण्यासाठी तुम्ही सर्जरी केली आहे. हे खरं आहे का सर? जर खरं असेल तर बॅरेट्रिक केली किंवा लिपोसेक्शन असं काही? हे तुम्ही बरोबर बोलत आहात. याच्याबद्दल खूप चर्चा झाल्या आहेत. लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या आहेत. काही लोक म्हणाले की ज्यांनी बॅरिॲट्रिक सर्जरी केली. काही लोक म्हणाले की लिपोसेक्शन केलं. आता लिपोसेक्शन जर कोणाला माहीत असेल की काय गोष्ट आहे, लिपोसेक्शन एक अशी गोष्ट आहे की जर तुम्ही बेसिकली स्लिम आहात आणि जर तुम्हाला असं वाटलं की इथे माझं थोडंसं वजन स्पॉट रिडक्शन निडलनी तर करतात. ते काय की एक सुई जी आहे ती अशी आत टाकतात आणि ते अशा प्रकारे निघून येते. ठीक आहे ना? परंतु माझं 230 किलो होतं. मला तर एका व्हॅक्यूम क्लीनरची गरज असते. कुबडची गरज असते. तर लिपोसेक्शन वॉज ॲब्सोल्युटली नॉट द केस. बॅरिॲट्रिक सर्जरी देखील नव्हती. माझी एक खूप चांगल्या एक न्यूट्रिशनिस्ट बरोबर माझी ओळख झाली, जी हॉस्टेलमध्ये होती. त्यांनी मग मला अतिशय एक जबरदस्त प्रकारचा डाएट बनवून दिला, ज्यामध्ये इट वॉज अ हाय प्रोटीन डाएट. नो ब्रेड, नो राईस, नो शुगर, नो ऑइल, नो अल्कोहोल, अँड इट वॉज अ व्हेरी हाय प्रोटीन डाएट. तर मी ते करायला सुरुवात केली आणि मग हळूहळू काय म्हणतात, मी माझं वजन कमी करायला सुरुवात केली. मला आजसुद्धा आठवतंय, जेव्हा मी सुरू केलं तेव्हा खूप उत्साह होता माझ्यामध्ये. कारण सुरुवातीला सगळ्यात जास्त वजन तुमचं सुरुवातीला जातं, कारण पाणी खूप तुमच्या बॉडीमधून जात असतं ना. तर तुम्ही एन्करेज होता की माझं पहिल्या महिन्यामध्ये तर 20 किलो कमी झालं होतं. तर मी खूप खुश होतो. तर मी एक दिवस हॉस्टेलमध्ये गेलो. मी एका शॉपिंग मॉलमध्ये गेलो, तर एक टी शर्ट बघितला. तो एक्सेल टी शर्ट होता. आता मी त्यावेळी जो होतो, मी 9X होतो. आम्ही लहान कुठलीच गोष्ट करत नाही. तर 9X होतो. तर आणि तिथे मी टी शर्ट बघितला, मला खूप आवडला. एक्सेल होता. तर मी बघत होतो असं करून. माझी आई बरोबर होती. तर ती म्हणाली की हा खूप छान आहे. कुणासाठी? मी म्हटलं, अम्मा माझ्यासाठी. बाळा, मला माहिती आहे की तू वजन कमी केलं आहेस, पण यावेळी हा जो टी शर्ट आहे ना, यामधून तुझा हात सुद्धा जाणार नाही. बघा, मी आईला म्हणालो की माझ्या हातावर आलो. मी म्हणालो मी हा टी शर्ट विकत घेईन आणि मी हा ठेवीन, कारण एक दिवस मला या टी शर्टमध्ये फिट व्हायचं आहे. तर मी तो टी शर्ट विकत घेतला. माझ्या आईने बघितलं, तिने विचार केला असेल, काय हट्ट करतोय? कारण मी अशा प्रकारे खूप सारे डाएट सुद्धा सुरू केले होते आणि संपवले सुद्धा होते आणि त्यातून काहीच हातात लागलं नव्हतं. तर माझं असं होतं की जेव्हाही माझं काही बऱ्याच काळानंतर वजन कमी, जेव्हा एक मला वाटायचं की एका पॉइंटवर मी आलोय, तेव्हा मी तो टी शर्ट ट्राय करायचो. रात्रीच्या 2 किंवा 3 वाजता जेव्हा जाग अचानक यायची, तेव्हा मी बघायचो, नाही, अजून नाही झालंय, अजून आणखी करायचंय. तर एक दिवस असा आला की जेव्हा मी तो टी शर्ट घातला आणि मला खूप चांगल्या प्रकारे फिट झाला. तर मी त्यावेळी मला वाटलं, रात्रीच्या साधारण 3 वाजता मी माझ्या फादरना फोन केला आणि उड्या मारत माझे वडील जे होते ते झोपेतून उठले असतील. म्हणाले, काय झालं बाळा, काय झालं? मी म्हणालो, बाबा, तो जो टी शर्ट होता ना, तो मला फिट होतोय आता. ते म्हणाले, अभिनंदन, अभिनंदन. आणि मग मी त्याचबरोबर हे देखील म्हणालो, अच्छा, माझे जे हात होते ना, माझे हात जे नकल्स आहेत ना, माझे सांधे नव्हते दिसत, तर एक मोठा डबल रोटी वाटायचा.
तर मी म्हणालो मी माझं नकल सुद्धा बघू शकतो. ते म्हणाले शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. ही वॉज व्हेरी हॅपी. तर अशा पद्धतीने मी माझं वजन कमी केलंय, पूर्ण मेहनतीने केलं आहे. देअर इज नो शॉर्टकट टू लाईफ, यु नो. आणि हे सगळे लोक ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी शिकण्यासारखी गोष्ट आहे की शॉर्टकटने काहीच होत Never. नाही आणि जितकं नॅचरल पद्धतीने करतील तेच बेस्ट हो. असेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये अदनान सामीवर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत अदनान सामी. अदनान सामी सिंगर आहेत, कंपोजर आहेत, ऍक्टर आहेत आणि त्यांचे स्टेज शोज संपूर्ण जगामध्ये जबरदस्त हिट होतात. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये सुप्रसिद्ध सिंगर कंपोजर अदनान सामी यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यात मोठे दिलफेक आहे. सलमान खान असं म्हणतात की आम्ही तर तब्येत बनवून बनवून संपलो, फिटनेस करून करून मेलो, आणि हे या अवस्थेमध्ये असून देखील रोमॅन्स करतो. याच्या बरोबर 6 हिरोईन्स एकत्र दिसून येतात. ही संगीताची जादू आहे. नाही, तसं सिंगर तर आणखी देखील आहे, जादू केवळ तुमच्या जवळ आहे. मी काय बोलू आता. गाणी अशी आहेत, गाण्यांमध्ये तर रोमॅन्स निघतो. आणि जसं मी म्हणालो, तुम्ही जेव्हा योग्य गोष्ट बोलतात की तुम्ही 1000 गाणी तुम्ही करत नाही, तुम्ही निवडक करतात. मी म्हणालो की मी निवडक करतो, परंतु तेच खूप पॅशन आणि खूप समजून आणि खूप मनापासून मी करतो. नाही, तुमचं थोडं गुपित उघडं करतो लोकांच्या समोर. तुम्हाला पाकिस्तानमध्ये एका डायरेक्टरने सिनेमामध्ये गाणं गाण्यासाठी बोलवलं होतं. हो. मग तुम्ही त्या सिनेमामध्ये हिरो बनला, त्यामध्ये मग हिरोईन होती, आणि मग हिरोईन बरोबर तुम्ही थोड्या दिवसांमध्ये रोमॅन्स केला, आणि मग लहान वयामध्ये लग्न सुद्धा केलं. काय करू, करायचं होतं. एकच आयुष्य आहे, ते जगा. उद्याचं काही नाही माहित. म्हणजे नजरेमध्ये नाही, नजरेत नाही, इशाऱ्यामध्ये. आणि तुम्ही सलमानला सल्ला दिला की तू देखील लग्न कर, मी 3 केली आहे. मी उलट नक्कीच म्हणालो. मी तर तेव्हा मी खूप प्रयत्न केला, परंतु त्यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं. तू 3 करून तू असं काय मिळवलंस की मी हे करू. तर गोष्ट अशी आहे की मला वाटतं की आयुष्यामध्ये आय एम अ व्हेरी ट्रॅडिशनल काइंड ऑफ पर्सन. यु नो, मी खरं तर मी बाहेर राहिलोय आणि माझं एज्युकेशन बाहेरचं राहिलंय. आय एम व्हेरी मॉडर्न पर्सन, परंतु अनेक गोष्टींमध्ये मी खूप ट्रॅडिशनल आहे. आणि मला असं वाटतं की माणसाने आपलं कल्चर, आपल्या ट्रेडिशनला कायम पुढे नेलं पाहिजे. त्यांना एक बेसिस बनवून तुम्ही नक्कीच मॉडर्निटीला स्वीकारा, बट यू शुड हॅव युअर रूट्स इन द प्लेस. अँड इन द लाईट ऑफ दॅट आय एम नॉट जजिंग, आय एम जस्ट सेइंग दिस इज मी. की जेव्हा मी कुणावर प्रेम केलं तर मग लग्न देखील केलं. आय डिडंट वॉन्ट टू. मला त्या प्रेमाला एक खूप लेजिटिमेट आणि जेन्युइन प्युअर चेहरा द्यायचा होता. आणि त्या आय डिडंट वॉन्ट टू मेक अ फ्रिव्हलस. तर जिच्यावर मी ऍक्च्युअल प्रेम केलं, यु नो, तसं तर. मग कुठलं गाणं गाऊन? भीगी भीगी रातों में फिर तुम आओ ना,
ऐसी बरसातों में आओ ना हो, ऐसी बरसातों में आओ ना. जनतेमधून 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. हो, जे बजरंगी भाईजानमध्ये जे पाकिस्तानला जसं दाखवलं गेलंय, पाकिस्तान खरंच तसं आहे की सत्य काही वेगळं आहे? तिथे सुद्धा जर तुम्ही जाल तर तसंच तशा प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसेल. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. भर दो झोली आका जी, भर दो झोली नबी जी, भर दो झोली मेरी या मोहम्मद, लौट कर मैं न जाऊंगा खाली. तर यामध्ये केवळ तुम्ही गायलन होतं, ऍक्टिंग सुद्धा केली होती या कव्वालीसाठी. हो, एक खूप इंटरेस्टिंग घटना झाली. कारण मला अचानक फोन आला सलमानचा आणि ते म्हणाले की ब्रो व्हॉट आर यू डुईंग, यू नो आय हॅव गॉट दिस अमेझिंग सॉन्ग अँड इट्स अ कव्वाली. तर मला जरा आश्चर्य वाटलं. मी म्हटलं कव्वाली? मी म्हणालो आय हॅव नेव्हर, मी कधी कव्वाली गायलो नाहीये. म्हणाले म्हणूनच तर माझी इच्छा आहे तुम्ही गावं. मी म्हणालो मी कंपोज केली आहे परंतु मी कधी कव्वाली गायलो नाहीये. ते म्हणाले मला हेच हवं आहे, मला हवं आहे की कव्वालीला एक वेगळ्या, मला नाही वाटत की एक टिपिकल कव्वाल जो आहे त्याने ती परफॉर्म करावी. तर मी म्हणालो बघा मला मग माझ्या शैलीमध्ये गायची इच्छा आहे, तर तुम्ही मला ते फ्रीडम द्याल की मी माझ्या शैलीमध्ये ते गाईन. मी एक टिपिकल कव्वाल सारखं नाही गाऊ शकणार कारण ती माझी स्टाईल नाही आहे, त्यांची स्वतःची एक स्टाईल आहे, माझी स्वतःची आहे. ते म्हणाले एकदम तुम्ही तुमच्या शैलीमध्ये गाऊ शकता. तर मी म्हणालो ठीक आहे, ओके मी गातो. मग थोडा एखादा दिवस गेला, मग म्हणाले की त्यावर तुम्ही ऍक्ट करावं. मी म्हणालो काय म्हणताय? मी म्हटलं मी कुठून कव्वाल दिसतो? ते म्हणाले नाही 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 नाही, यू नो द थिंग इज की आय वॉन्ट की यू ऑल्सो परफॉर्म, आणि ज्या पद्धतीने तुम्ही परफॉर्म कराल त्यामध्ये जे पॅशन तुम्ही घेऊन याल, माझी इच्छा आहे की तुम्हीच करावं. तर सलमान एक असा माणूस आहे जो खूपच प्युअर असा प्रेमळ माणूस आहे. त्यांना नाही म्हणणं हे खूप अवघड आहे. तर मग मी केलं. तर या नोटवर एका ब्रेकसाठी थांबूयात आणि ब्रेक नंतर ऐकूयात आपकी अदालत मध्ये आजचे जज मेजर जनरल रिटायर्ड संजय मेस्टन यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपण खटला चालवला अदनान सामींवर. त्यांना विचारलं आपण त्यांच्या हृदय फेकण्याच्या सवयीविषयी, त्यांच्या वेट लॉस विषयी, त्यांच्या भारतात येण्याविषयी, भारताचं नागरिकत्व घेण्याविषयी. अदनान सामीने प्रत्येक प्रश्नाचं मोठ्या निर्भीडपणे कुठलाही किंतु परंतु न करता उत्तर दिलं. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजचे जज मेजर जनरल रिटायर्ड संजय मेस्टन यांच्या निर्णयाची. आजच्या अदालतचा हा निर्णय, पहिली गोष्ट जजजींनी जे यांचं ग्रिलिंग केलंय, खूपच चांगलं ग्रिलिंग केलंय. आणि अदनान सामीने जी उत्तरं दिली आहेत अतिशय प्रामाणिकपणे आणि खरेपणाने, आणि म्हणण्याचा अर्थ आहे मनापासून दिली आहेत. आणि तुमच्या उत्तरांमध्ये तुम्ही 2 देशांमधलं वर्णन केलंय. एक आहे आर्टिफिशियल स्टेट पाकिस्तान आणि भारत, जो एक खूप ऐतिहासिक सिव्हिलायझेशन देश आहे. तुम्हाला हिंदुस्थानची जनता इथे घेऊन आली आणि तुम्हाला जी इतकी इल ट्रीटमेंट, जी क्रुएलिटी दाखवली पाकिस्तान सैन्याद्वारे, की तुमच्या आईच्या अंत्यविधीला सुद्धा तुम्हाला जाता नाही आलं. तर हा किती फरक दिसून येतोय दोन्ही देशांमध्ये. तर आपली जी जनता आहे ती तुम्हाला घेऊन आली आहे. आणि तुम्ही हे देखील सांगितलं की पाकिस्तानची जी जनता आहे ती एकदम हिंदुस्थानच्या जनतेसारखीच आहे. तर ती सुद्धा एक खूप चांगली गोष्ट तुम्ही सांगितली. आणि आज तुम्ही मोकळ्या मनाने पाकिस्तानच्या सैन्याला, जी त्यांची लिडरशिप आहे,
आणि त्यांच्या ISIला एक्सपोज केलंय आणि तुमचे वडील पाकिस्तानच्या एअरफोर्समध्ये होते आणि त्यानंतर ते 14 वर्ष कित्येक एम्बेसीजमध्ये राहिले, तर तुमचं हे एक्सपोजर होतं. तर हे सगळं बघून आणि तुमचं एक खूप चांगलं सेंटेन्स होतं, संगीताची जादू आहे, जेव्हा प्रश्न विचारला गेला दिलफेकबद्दल. तर कोर्ट तुम्हाला आदेश देतं 6 महिन्याच्या आत तुम्ही एक संगीत कंपोज कराल आणि गाल सुद्धा, आणि हा आदेश तुम्हाला फॉलो करावा लागेल. आणि हे जे संगीत असेल ते दोन्ही बाजूला जाईल. एक असेल पाकिस्तानच्या जनतेसाठी, की ते आपल्या मुलांना, जे तुम्ही एक जिहादचं एक्झाम्पल दिलंय की तुमचे जे कुक होते, शेफ होते, त्यांच्या मुलाला कशा प्रकारे जिहादसाठी त्या लोकांनी मोटिवेट केलं. तर पाकिस्तानच्या जनतेसाठी तुम्हाला एक गाणं कंपोज करायचंय, जसं की ज्यामध्ये तिथल्या लोकांना तुम्ही सत्य सांगून आणि त्यांच्या मुलांना आणि त्या देशाला वाचवावं, म्हणजे तिथल्या जनतेला आणि हिंदुस्थानला. तुम्ही जे पाहिलं ते गाणं हिंदुस्थानासाठी देखील ऑफ सिंदूरमध्ये पूर्ण देश एकजूट होऊन उभा होता, काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत. तर आपली जी एकता आहे त्याच एकतेच्या कौतुकासाठी तुम्ही गाणं कंपोज करून आणि संपूर्ण देशासमोर तुम्ही गाल, ज्या प्रकारे तुम्ही गाणं गायलं होतं आणि इथे लोकांच्या मनामध्ये एक जोश आला होता. तुमचं गाणं देशामध्ये एक नवीन जोश घेऊन आलं पाहिजे, जी एकता आणि जे आपल्या देशाचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. नक्कीच, नक्कीच. थँक्यू. माझ्यासाठी ही एक गर्वाची गोष्ट असेल. मी नक्कीच करेन, हे माझं वचन आहे तुम्हाला. या खात्री बरोबर की अदनान सामी याच प्रकारे आपल्या सुरांनी, आपल्या संगीताने, आपल्या कंपोजिशनने लोकांचं मन जिंकत राहतील, संगीताला शिखरावर घेऊन जातील आणि स्वतः देखील अनेक उंची प्राप्त करतील. आजचा शो इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमच्याशी परत भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.